यांच्यासारखं निवांत माणूस आजच्या गावात सापडणार नाही. मग निवांत बसले वडाखाली. वतनदार जरा नाही वतनदार. मग काय? अरे सगळे धावपळ करणारे गडबड करणारे शेवटी तिकडे जायचेत ना 4 जणांच्या खांद्यावर. हा निवांत जागा निवांत मारतान, घाई घाई जागा घाई घाई मारतान आणि लोक घाई घाई जाळीत येत. लगेच फोनन लगेच सायरन लाकडं ते तसलं नाही. निवांत जागायचं मरेपर्यंत जागायचं आहे आपल्याला बस. खरं खरं. त्याच्यामुळे ती निवांत बसती झाडाखाली दिवसभर. आज सायकल नाही दिसू राहिली. सायकल हा गॅरेजला लावलेली आहे. ते म्हणले तिचं आहे ना फुल काम करायचंय फुल. हा हा त्याच्यामुळं आता ते ऑइल विल काढीत येईन परत दुसरे भरीत येईन. मोबाईल तंत आहे. कोणता आहे? हा EMI आहे. साधा मोबाईल आहे. मोबाईलचं काय? अहो लोक कुठं चालले? चंद्रावर गेलेत. मग चंद्रावर आणि तुम्ही इथंच. लोक आयफोन वापरतात आता आणि तुम्ही तेच जुना मोबाईल EMI. आईचाच आहे. आईचीच कृपा आहे माझ्यावर. त्याचा आईचा नाही मग डेपुटी वनी आई पण अर्धा सफरचंदाचा. मग सफरचंदवाला ते किती महाग राहते ते वापरतात. हा ते अर्ध सफरचंद नसतं होय मागून ते का हा खाता कुठं येत आहे डिगू ते नुसतं दिसत आहे ती सफरचंद. हो दुनिया तुटत चालली. थोडं मॉडर्न व्हा. आमच्या डेपुटी वनी डेपुटी पा आणि तुम्ही. दुनिया कुठं इस्रायलला चालली का इराणला चालली? दुनिया कुठे चालली? इथंच मारा ते सगळे. कोण कुठे चालले? अहो पण त्या मोबाईल मध्ये असे फीचर्स आहे चांगले चांगले फोटो काढता येतात व्हिडिओ काढता येतात. तुम्ही घ्या ना दर्शक चांगला मोबाईल. आता माझे फोटो काढून कोण बघणार माझ्या फोटोला? आणि कुठं व्हिडिओ काढून? तुला नाद आहे व्हिडिओचा. तुझ्या रील बघत असतो. एक तू तो लय गोरा दिसतो त्या पुरीपेक्षा तू गोरा दिसतो रे त्याच्यात. करतो मग त्याच्यामध्ये असं. ते हा ते फीचरनी हा. लय गोरा नको हो. लग्न नाही जमायचं. समोर पाहिले हो पुरी उलट्या वाटल्या. त्याच्याच बरोबर लग्न करायचंय त्याला. हा खरं काय? तिच्या बरोबरच होणार आहे. अरे वा वा शुभेच्छा तुला. लग्नाला बोलवा आम्हाला 2 घास खावा मी बी. बोलवतो हा आणि तुझं काय लग्नाचं? करतीन डेपुटी. डेपुटी करते न माझं. तुझं? हा तुझं नाही मग डेपुटीच्या खाणे दुसरे करीते. तुला तसा ठेवते धरदारण दाब बटन मुटरीचं. याच्या पलीकडे नाही. डेपुटी लय हुशार माणूस आहे. तो कशाला लग्न करते? तर ती मतदान वाढन अजून त्यांचं सदा भाऊ. एक मतदान गावात राहिलं तर वाढेल ना. लग्न झाल्यावर तू जाशील नगर भिंगराला. दाखवा बघू का? अरे वतनदाराचं सगळं ओपन असतं. त्याला लॉक नसतं काय नसतं काय नसतं. आपल्यावनी खुल्या मनाचं. यांच्या डेपुटी सारखं आपलं मन असं काय? मोबाईल बदला राहते. जुनी सायकल जुना फोन त्यावर आता वतनदार घरा नाही तुम्ही. वतन 7% चार्जिंग आहे. हा? 7 हा. लई वेळ टिकते. आपल्याला पुढे ते यांच्या डेप्युटीवनी काय ते मोबाईलमध्ये बोटं घालायचे नाही आपल्याला. आपण फक्त आलेले फोन उचले ते हॅलो काम झालं ठेवून दिलं संपला विषय. आपल्याला नाद नाही. परिणाम होतो ते डोक्यावर. हा का? काही लोक रात्री 2-2 वाजता वर जाते छतावर हा. आणि बघत येत आणि त्यांना मेसेज नाही आला तर ते दुसऱ्याला करीत येत. कोण ऑनलाईन दिसते मग तिकडून हाय म्हणलं का त्याला जरा हायस वाटत मग खाली येऊन झोपत देव. अरे हा नाही ते बॅटरीचं काही नाही. बॅटरी आहे ना तिचं असं आहे एकदा चार्ज केली का फुल धरा 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 फुल होती आणि उतरायला लागली का 90% उतरती. पण हे 10% आहेत ना मॅचच हानीत येत. अहो चार्जिंग करून ठेवी जा. याच्या कोणाचा फोन आला ना तुम्हाला जावं लागतं. जावं लागत येते निरोप याचे त्याच्याकड. लावून येऊ का आम्ही चार्जिंगला? हा शामरावच्या दुकानात लावतो ना. नको काय 7% पुरून योगेश मला ते. तेवढ्यात आला कोणाचा फोन तर ते शामराव 1-2 सांगन. रापा रापा संपत्ती चार्जिंग टिकती का? याचा तुमचा जुना फोन. हा येतो आम्ही लावून. जुन्यावर लय जोर दिला रे डिग्या. त्याच्यात ऐकू येतं ना समोरचं कोण बोलत त्याचं नाव येतं. त्याला हॅलो म्हणल्यावर तिकडून तो म्हणतो वतनदार बसलेत का जेवलेत का झोपलेत का जागा असलेत. मी सांगतो जागा आहे. तुम्ही ना आराम करा. आम्ही मोबाईल चार्जिंग लावून देतो. आम्हाला काळजी आहे तुमची. झोपा तुम्ही निवांत. आम्ही आलो. चार्जिंग करून आणतो फुल. फुल नका 50% झाली तरी लय होईन. बरोबर आणतो. हा हा आईला डिगुनी लयच अंग ठेक्याला व जशी मॅच जिंकली व त्यांनी. आईला एवढा समाजसेवेचा पुळका कस का आला यांना चार्जिंगला? काही कांड तर नाही करायचे. 11:30 वाजलेत. त्याच्या पुढं अर्धा तास
11:30 ते 12च्या मध्ये यांनी जर मोबाईलमध्ये कोणता मेसेज पाठवले तर यांचे मुंडके धरावं लागते. पण तसं करायचे नाही पोरं, गावातलेच आहेत आपले. हां, पण जपून राहिलेलं बरं. हो कुठं चालले? मी काय दुकान उघडणार नाही बरं का, आता मी लावले. अहो हे मोबाईल चार्जिंग लावायचा होता, उघडा. अरे घरी लाव ना. मी म्हणलं दुकानला सामान द्यायचं जरी असतं तरी उघड नसतं. ओ शेठ, दुकान तुम्हाला उजडावंच लागेल. दुकान उधातला लावतं तर का तू काय त्यातला खतामाल द्या ना लेका. अहो दुकान तुम्हाला आहे ना उघडावंच लागेल असं म्हणतोय तो. हा. हे मोबाईल कोणाचा आहे माहिती ना? कोणाचं आहे? सांग रे ते काय. वतनदार घराण्याचा मोबाईल, ते पण तुमच्या दुकानात चार्जिंग लावायचा आणि चार्जिंग फुल झाल्यावर त्यांना नेऊन द्यायचा. हा. ते वडा खाली बसलेले आणि तोपर्यंत तुम्हाला आले तर आले तरून टाकायचे. धरा लाव. चार्जिंग मी काय नोकर वाटलो खरे. वतनदार घराण्याचा मोबाईल चार्जिंग लावायचा, चार्जिंग झाल्यावर नेऊन द्यायचा. काय सालाचा गडी आहे काय मी त्यांच्या? आम्हाला प्यायल्यावर जाते त्यांनी दिल्यावर. काय काय हा तो नाही मी सालगडी डेपुटीचा शिंगरे. मला सांगतो. लावा ना. पहिला मुद्दा, हा. तो मोबाईल मी चार्जिंग लावणार नाही, नेऊन देणार नाही. तर- दुसरी गोष्ट, त्या मोबाईलचं चार्जर आपल्याकडं नाही, कारण मी वापरतो आयफोन. कळलं का? शामराव आहे मी. Yes, sir. आणि जरी असतं ना भाऊ चार्जर, हम्म. तरी माझ्याकडं चार्जिंग लावायला सोय नाही, पोर्ट नाही. कळलं का? लगेच निघायचं. चालले मला सांगायला वतनदार घराचा फोन आहे. आयला एवढं रोबा मग. चल पुढे तरी पाहू आता. चल सुगंध वहिनीकडे जाऊ. चल चल वहिनी तरी असतील. जाऊ दे. नादच सळा हो, सडा रांजळी सण आहे ना त्याच्यामुळं तर पाहुणे बिवणे यायचे ते यायचे असते. दे ना आवाज. वहिनी, सुगंधा वहिनी. काय रे? काय भानगड आहे आज? काढली अशीच? अशी नसेल ताटली. अशी नसून काढली म्हणजे हाताने काढली. हात बस ना. हे आमचं काम होतं एक. काय हे मोबाईल लावून चार्जिंगला. ए अशी काय मी उद्योग नको सांगत जाऊ. आणि तुला मोबाईल का तुझ्या घरी लाईट नाही का? माझ्या मोबाईल चार्जिंग आणला वहिनी. आणि ह्या कामासाठी तुम्ही माझ्याकडे आले का? वाटलंच तुम्ही दोघं सोबत आले, म्हटलं नक्की काहीतरी काम घेऊन आले असता. वहिनी, अहो, माणूस बोलतायत आहे पुढला ऐकून देत जाणार लई पटपट 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 जायचंच आहे. बरं सांग काय? अहो ते मोबाईलचा नसा आहे. माझा नाही तो. हा, कोणाचं आहे? तुमचे या वार्डातले सदस्य आणि 22 ZP सदस्य होणारे सदाभाऊ वतनदार यांचा मोबाईल आहे तो. हा बाई, हा वतनदारांचा मोबाईल आहे? हा, वतनदार तेवढे चिंगूस आहे का मोबाईलचा कवर बी बदलताना आला. बरं ते जाऊ दे, पण माझी इथे मी काय चार्जिंग लावत नाही. मला बाहेर जायचं राहतं कधी बी. का बरं? लावा ना, पण काय होतं? नाही रे नाही, मला बाहेर जायचंय. अहो लावा ना, तुमच्या घराला शोभा येईल. बाहेर जायचंय, कळतं का तुला? अहो बाहेर द्यायला परत द्या मग. अहो घराला शोभा म्हणजे वतनदाराचा मोबाईल तुम्ही चार्जिंग लावल्यावर. तुझं डेपुटीला सांग ना. नाही ना, डेप्युटी नाही, कॅमेरा पाहिला तर बोलतील. हा ऐका ना, मग तुम्ही ना बाहेर जाणार आहे ना, आत्ता लावा चार्जिंगला, तिथून आल्यावर मग नेऊन द्या वडाखाली. नाही नाही, मला आता लगेच जायचंय बघ. मी साडी बिडी घातली, आवरले, बाहेर निघाले आता. त्यांचे कसे महत्वाचे फोन असतात. कोणाचा फोन आला तर वतनदाराचा फोन मी नाही लावत बाबा, इथं त्यातले महत्वाचे कॉल येतात. जाऊ दे हो, दुसरं तो नाही तरी हा जाऊ द्या. तुम्हाला स्पेशल काम देईल तसं चार्जिंग लावायचं आज. जालू जालू. मी आलो. वहिनी, जालू कुठे? का त्यांच्याकडे काय काम काढलं आता? ते कुठे पण? कुठं काय असं माया नवरा? तू मला त्यांनी घरात असलेलं बघवतच नाही का? नुसतं तुमच्या बरोबरच घेऊन फिरलं पाहिजे का? बायको आहे त्यांना, संसार आहे ना ना. हा. जाले तसं पेले का ते संभळे का सांगताय नको. तुम्ही नका बोलू. तुमचं झालंय का लग्न? पहिलं बघा वाजवायचं आणि मग बोला. वहिनी, एवढा मोबाईल चार्जिंग लावा ना आतमध्ये, घ्या ना. हा. काय बरं? इथं आमच्याच लाईटीला जाळ झाला, नुसतं झटके मारत राहती. आणि ह्या मोबाईलचा आमच्याकडे नाही बाई चार्जर. अहो वहिनी, सदाभाऊचा मोबाईल आहे तो. हा लावा लावा, हा. पटकन लावा. नाही तर नेऊन द्या का चार्जिंग झालं. हा. होय, सदाभाऊचा आहे मग त्यांच्या घरी सांगायचं ना. माझ्या इथं कशाला आणलाय भीक मागेगत? समस्या आहे. कशाची समाजसेवा? मोबाईल चार्जिंग लावायची. इथं काय बोर्ड लिहिलाय का रुपाच्या घरी समाजसेवा करून मिळेल म्हणून? म्हणजे आम्ही समाज सेवा करतोय. हा, मग तुम्ही करताय तर आम्हाला का ताप देताय? हे घ्या तुमचं तुम्ही बघा ना. तुमची लपडे आम्ही सांभाळायची का आता? तसं नाही, मग लावा ना वहिनी. पण माझ्याकडे चार्जर पण नाही आणि माझ्या लाईटीचा प्रॉब्लेम आहे. ते देता का नीट करून?
मलाच फुकटात कोणी मिळत नव्हतं, देत असतं तर करा. हा तुम्ही करा फ्री मध्ये. झाले असतं तर लावलं हा जाऊ दे चल. मी बरं लावू दिलं असतं, चार्जरच नाही तर कुठनं लावणार आहे ते तरी. हा बरोबर जाऊ दे चल. जावा लागले हातापाया जोडाय. साधा भाऊचा आहे म्हणे, काय खरं न काय खोटं कुणास ठाऊक. सदा भाऊ झोपले काय? देऊन टाक मोबाईल. डोकला लागला जरा. होता आईला एवढं चार्जिंग झाला. झाला बघा अरे तेवढाच येतो. झाला चार्जिंग झाला. काही वजनच नाही तुमचं गावात. तुम्ही फक्त म्हणाला वतनदार धरा नाही का? अरे कोणा वजन टाकी तू योगेश. हाय ते वजन बाद झाले, लय वजनाची नाही गरज. काय झालं काय? झालं काय आम्ही ना श्यामरावकडे गेलो. तुम्ही आम्ही म्हणलो तुम्हाला श्यामराव त्या दुकानातला येतो. तिथं गेलो ते ना घरी चाललेले होते. म्हणलं श्यामराव मोबाईल चार्जिंग लावा, त्यावर तुम्ही जाऊन या, वाटलं तर 2-3 दिरे जरा मग मोबाईल नेऊन द्या म्हणे. म्हणलं आ ते काय म्हणले माहिती का, कोणाचा मोबाईल आहे? म्हणलं साधा भाऊचा आहे, वतनदार धराना. मला म्हणे त्या वतनदार धराना सालदडी काय म्हणे, मी काय म्हणे नोकर आहे का म्हणी? हा तू त्या डेपुटी सालदडी, मी तर वतनदार धरानाच हवं. म्हणलं नेऊन द्या. चार्जिंग करून घेऊन म्हणजे मोबाईल फक्त आणायला सालगाडी व्हावं लागत. हा पला तो बोऱ्या. हा तुमची इज्जत. हा आणि तुम्ही तर लय करता श्यामराव माझा, श्यामराव असं करायचं तसं करायचं. आणि पा लोक आणि म्हणतो माझ्याकडं चार्जर नाही, मग मी कोणता मोबाईल वापरतो? आयफोन. असे डबडे वापरतात काही एवढे मोठे लोक. दे फेकून तिकडे मोबाईल. आम्ही उचलला तो मोबाईल, खिशात घातला. मी फेकून द्या म्हणला मोबाईल वतनदाराचा. वतनदार फेकून दिला. बोला मग. मी उचलला तो मोबाईल. नालायक 100-80 रुपयाच्या देसमाड करता मस्त जाळलं तर 6 महिने जाळायच नाही. पण इकडं लाचाटावानी त्या दारूच्या बाटली करता माग फिरतो. आता मोबाईल फेकून द्या म्हणतो. आमच्या डोट्यातल्या टॉमेला इज्जत राहील, पण तुमची इज्जत काढली तुम्ही. ए 1.5 फुट्या लय तोंड नको वाजू. मी म्हणलं होतं का जाऊन तिथे चव घालून घ्या. अहो. नाही लावून आण इथं चार्जिंगला, लावून आण इथं चार्जिंगला. त्याचं कोणतं चार्जिंग 300 किलोमीटरचं ॲव्हरेज आहे. मुंबईला जायचंय मला. बरं ते जाऊ द्या. मग आम्ही तर डोक्यात लावलं. खरं खरं सांगितलं असा राग येतो. जाऊ दे भाऊ, आता आपली गरज आपल्याला आहे. अहो आम्ही ना सुधांदा वहिनी तर गेलो, आमच्या नंतर- डोक्यात आलं तर उडं तरी चार्जिंग लावायचा, पण ते सदा भाऊला मोबाईल फुल करूनच द्यायचा. मग आम्ही सुधांदा वहिनीकडे गेलो. हा सडा बिडा टाकेला तर मस्त व्यक्तींनी. रांगोळी हा. एकच नंबर. तुम्ही जायचे म्हणून टाकला असन. नाही कोणतरी येणार होतं वाटतं. हा मला वाटलं नाही आम्ही तुमच्या स्वागताला तिने रांगोळी टाकली, नाही सडा बिडा टाकला. आणि मला सांग आता सुधांदा वहिनी तुमची तिथे जवळची. हा लई जाऊ. जवळची काय माही पाहुणी आहे का काय? वार्डात राहतील तुमच्या किती जवळची. तसं नाही म्हणायच मला. जर तुम्ही त्यांच्याकडे काम दिलं तर ते महिला हे सदस्य आहे आमच्या वार्डाची, मतदार आहे ती. तर झेडपीचं आहे डोक्यात, बघू तिला एखाद्या वेळेस करीन मी महिला अध्यक्ष. हा मग महिला अध्यक्ष करायचा ना. मग ते काय म्हणलं माहिती का, ते सदा भाऊचा मोबाईल ते तुम्ही आणि ते म्हणे मी तर मोबाईल चार्जिंग लावला ना म्हणे. पुढते म्हणे सदा भाऊ पुढते ते ना त्यांचं लाईट बिल वाचण्यासाठी फुटके सदा भाऊ फुटके. पुढते म्हणजे ते काय म्हणते काय फुटलं उलून फुटलं का माझा बार झालाय. ते तर म्हणते ना त्याला काहीतरी आहे शब्द. चिगट आहे चिगट. हा, तुम्ही चिगट. पैशानी असं म्हणत होती. ते म्हणे तुमच्या घरी लाईट बिल येईन म्हणून तुम्ही लोता तर मोबाईल चार्जिंग देता म्हणे. पाहिलं? तुम्ही तर सगळ्या दुनियात माही चव घालून आले. आणि आम्ही तिच्या नाही. लाईट बिलला त्याच्यावर कोणती वेल्डिंग मशीन का उपनर मशीन होतं. एवढं त्याचं मीटर पडलं असतं धडाधड. त्यांना म्हणलं सदा भाऊचा मोबाईल आहे वतनदार धराणाचा, लाव म्हणलं चार्जिंगला. बरं. झाला तर आम्हाला सांगा, नाही तर तुम्ही बर द्या. बर बर सदा भाऊचं नाव ऐकलं हा तू लगेच म्हणी मी चालले पाहुण्याकड. हा नको त्यांचा. बर. आणि मी काय म्हंटलो तुम्ही लावा, तिथून आल्यावर द्या मोबाईल. नाही त्यांना 100-150 फोन येते, जा घेऊन मोबाईल. मग ती तिला वाटलं असं एखाद्या वेळेस हा. बस सदा भाऊचा फोन बाई कसं बोलते असं वाटलं असं एखाद्या. आणि यांच्या डोक्यात त्यांना पद द्यायचं काय अवघड आहे. लाव दे. आणि त्याच्यानंतर बरं, म्हणलं, बरं, बरं, जाऊ द्या. आम्ही म्हणजे ना जाल्याकडे गेलो. मला आता जाल तुमचा तसा हात जोडीदार. हा जाल्या श्याम्या सुगंधा सगळे माय काच जोडीदार. डेपोटीने अख्ख्या गावाबरोबर भांडण केलेले. हा जाले तेच गेलो. जाल्या नव्हता तेवढं तर बाहेर गेलेला, त्याची बायको होती. हा आणि ती तशी लादली बोलायला तर पट 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 संपतच नाही. तन बाबू. ती काय म्हणली ती तर माहिती म्हणते का? ती म्हणली लेटेस्ट लाटलूत तर ती तुम्हीच वायरमन पाठवून द्या म्हणे माहितीला. असं म्हटलं. लाख लोक करीत हा
आणि ती म्हणे माझ्या तरी चार्जर पण नाही आहे मोबाईलचा. आम्ही तर पहिल्यांदा मोबाईल पाहतोय म्हणे असा. बर बर बर. तिथून दिला आम्हाला काढून. सगळ्यांनी सदाभाऊचा मोबाईल चार्जिंग करायचा विषय कट केला. तर त्याला म्हणजे अहो मला हे सांगा, नाही मला सांगू नको, माझ्या लक्षात आलं गावात माई पत राहिली नाही, नाही माझी पत नाही आणि आयपत बी नाही. तुम्ही- आयफोन घेतला पाहिजे आयपतीवाल्यांनी, आणि ज्याची आयपत नाही त्यांनी आपला बापाचा फोन घ्यायचा. मेड इन इंडिया, आपलं घरचं आता तुम्ही चांगलं कसे, राहता. तुम्ही जुने, तुमची सायकल जुनी, तुमचा मोबाईल डबडा, मग त्याच्यामुळे तोंड लावीन चार्जिंगला. आणि मी तुमची- जुनाच आहे, माई बायको जुनी, सगळं जुनं. तू डेपुटीच्या मागे लागन, एखादी नवी बायको बघ, नाहीतर तूच व्हायचा जुना. बायको बी आहे ना, लय लेट झालं तर जुनीच करावं लागन सेकंड हँड. माझा जाऊ द्या, मी पण माझं जाऊ द्या, कुठे तुझं जाऊन देतो चुलीत, ते पा लोकांनी चार्जिंग नाही लावला ते मोबाईल. बघन मी. आयफोन घ्या ना तुम्ही सदाभाऊ. निघ आता घरी या. तू तुझ्या आईच्या हातचं खायला जा, आणि तू बी तुझ्या आईचा खायला जा. मला काही सांगू नका ते आयफोन आणि बाप फोनचं. मी नेट भेटीपेक्षा थेट भेटीवर जादा भरोसा ठेवतो. ते फोनचं टावर जरी पडला आणि युक्रेन आणि रशिया, इराण आणि इस्रायल युद्धात सगळं नेटवर्क जाम झालं, आपलं नेटवर्क तगडं आम्ही राहणार. पाहिलंय तुमचं नेटवर्क. जाऊ द्या आता. लय नेटवर्क पाहिलं काही इज्जत नाही गावात. जाऊ दे. काय हो? चांगला आवाज द्यायला ऐकलेच नाही का ग? अहो घरात काम करत होती मी. लाईट आहे का? लाईट आहे की. थांबा बघ बघते. बरं एकदा. अरे देवा, गेली लाईट. गेली ना? हा का हो? अगं माझी पण गेली. त्या पोलावर पण पाहिलं तिथं लाईट नव्हती का? मग आता लाईट ये जा हे होणारच आहे अरे ना. काय चाललंय? लाईट जमून आल्यास? अहो लाईट आहे का नाही विचारायला आली होती. लाईट हा, लाईट गेली ना. तुमची बी गेली का? मी दुकान ओढून म्हटलं थोडा आराम करावा दुपारचा उन्हाचा. पडलो तर लाईट गेली, फॅन बंद, मारण्याचं गरम व्हायला लागलो. मग मला चला अहो मला पण ते थोडस मसाले विसाले करायचे ना, आता म्हटलं थोडस काढायचं तर मिक्सर मधून. लाईटीचा पत्ता नाही, केव्हाची मी लाईटची वाट बघू लागली. नाही उन्हाळ्यात हेच प्रॉब्लेम होते लाईटीचे. काय कळत नाही कावा जातीन कावा येते. अहो पण आपल्या गावात असं कधीच झालं नाही, लाईट एवढा वेळ जाती. हा ना, ते बी खरंच आहे बरं का. काय मानले रे, आज सारे येतच राहतात. थंड बिंड प्यायचं प्लॅन येत आहे. हा एकत्र मिळून जाणार असं ते थंड प्यायला. आपण जाऊ. हा अरे मला वाटलं तूच घेऊन येशील. लाईट आहे का तुमची इथं? हा आय हा. काय? अरे लाईट गेली ना, अर्धा तास झाला लाईटीचा पत्ता नाही इथं कोणाच्याच घरी. मी झोपलो होतो, उठून आलो बाहेर. अरे सदाभाऊनी दाखवला आता झटका. म्हणजे तुमची ना डीपीच घालवली. आपली डीपी आहे तिकडे चालू आहे ना. डीपी घालवली? हा डीपी बंद केली ना. आणि सगळं बायको बंद करतील. मग सदाभाऊची वरपर्यंत पोहोचे. विद्युत प्रवाहवाल्याला फोन केला असन, केली म्हणजे असेल विद्युत प्रवाहाला वरती काय? वरती नाही, वरपर्यंत म्हणजे साहेब लोक असं मग म्हणते. असं म्हणायचं ना त्यांनी, म्हणजे वरपर्यंत. म्हणजे स्वतः भाऊने असं केलं. हा. आईला मोबाईल चार्जिंग लावला नाही म्हणून लगे एवढं करायचं व्हायला की त्यांनी. अगं मोबाईल लावला म्हणून? हा मग माझ्या कशाला बंद करायची? बाकीच्यांची करायची ना. मग तुमच्याकडे दोघांकडे आलते काय? हा तुम्ही माझ्याकडे पण आला होता. म्हणजे तिघांची घर तुम्ही मोबाईल लावायला गेलता का? मग ठीक आणि बरोबर आहे, येणे जाऊन काहीतरी सांगितलं असं सदा भाऊला चाडून वळून. मग सदा भाऊने केला गेम. तुम्ही जे केलं तेच सांगितलं. दुसरं वाढून तिडून नाही सांगितलं. कुठे सदा भाऊ कुठे? वडा खाली ये, जाऊन त्यांच्या पाया पडा. पाय DP जरा चालू करून विनंती, घ्या. जरा विनंती. नाही तर दामणी लाल भाषा आधी टमाटे झाले. गप्पे चल बर जाऊ. चल चला बरं. काय करता सदा भाऊ? पंत्रवाळ्या करीतोय. येतो का गुलाबजांबू खायला? काय राव, मी सरळ बोलत होतो, तुम्ही आड्यात बोलता. पंत्रवाळीच करीतोय. गुलाबजांबू खायला येतो का ती विचारितोय. हो सदा भाऊ, तेवढं ते लाईटचं सांगा ना. हो ना कधीपासून लाईट गेली, लाईटच नाही. मग काय झालं लाईटीचं कसं काय? अहो किती ऊन आहे. लाईट पाहिजे, फॅन पाहिजे घरामध्ये चालू. अहो सदा भाऊ, मला मसाला काढायचा आहे, मला मिक्सर चालणार नाही. असं हा आम्हाला माहिती आहे सदा भाऊ तुमची लय वळपर्यंत वळ की. जाऊ द्या, चुकलं आता माझं. तुम्हाला खरं सांगू का, ती योग्यान ते आलते ना, माझ्याकडे नेमका आयफोन आहे. तुमच्या मोबाईलचं चार्जरच नव्हतं माझ्याकडं. आणि मला बी बाहेर जायचं होतं. आणि माझं कसं आहे, जरा लाईट झटकीच मारत होती. हो हा हा खरंच मारत होती, त्याच्यामुळे मी लावून नाही दिला. आणि आम्ही गरीब, आमच्याकडे कुठला चार्जर. नाही 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 तुझ्याकडे नाही. हा द्या ना तेवढी. अरे तू सदा भाऊच म्हण. वतनदाराची कुठे तू इमरत ठेवली. मोबाईल लावायचा चार्जिंगला तर पर आता आहे ना, तुझं काय काम वाढलंय लाईटी पैसे?
झोपायचं होतं थोडा जरा आराम, फॅनच बंद झाला ना. इथं झोप, थोडं पोतान त्याच्यावर पाणी टाकन, शर्ट काढ, चांगला असा गाढव लोळी घे, मस्त गार झोप येईन. तू आहे ना पाटा बिटा धुवून घे, उरटण अहो पाट्याने. ते मसाले पाट्यावर नाही वाटले जात, कोरडे मसाले असतात त्याला मिक्सरच लागतं. असं मग थांब आता. ऐका ना, करा ना फोन तुम्हाला तेवढा. राग आला का मी मोबाईल लावला नाही म्हणून? मला बाहेर जायचं होतं, आता मोबाईल द्या, मी आता आहे ना 2 आता आता कशाला चार्जिंगला लावी ती? ते पोरांनाच काम नाही, त्याच्या आईला थाळा वाजून साप घरात घ्यायची, इज्जतीचा फालुदा केला. त्यांना म्हणलं होतं ती टिकन 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 नाही, आम्ही चार्जिंग करून आणतो. शामरावकडे जातो, शामराव पासून हिच्याकडे गेले, हिच्याकडून तिच्याकडे गेले, तिघांनी कुलून दिलं होय रे. झाली चूक आता सदाभाऊ, जाऊ द्या ना. लावा ना एक फोन तेवढा. तुमची मला माहिती ओळख लई नाही मोठी. ओळख आहे, पण कोणाकरता फोन लावायचा ती बघितलं पाहिजे ना. आता आम्ही तुमचेच आहेत ना. त्याची चार्जिंग संपलेली आहे, आता याचा डिस्चार्ज झालेला आहे माझा मोबाईल. माझ्या फोनवरून लावा फोन. तुझ्या फोनला माझा नंबर पाठ नाही त्या साहेबांचा. डेप्युटी इंजिनियर आहे ते काय सुपरवायझर आहे का वायरमॅन आहे? वतनदार ऐका ना, तुम्ही जरा माणसाचं इज्जत ठेवीत जा. वतनदार मी म्हणते तुम्हाला परत नाही होणार नाही फोन. भाऊ आ, 4-5 दिवस परत लाईट यायची नाही, तेवढं करा ना काहीतरी. करू हा म्हणजे वतनदार तुम्ही तिचं लगेच ऐकलं आहे ना. तिचं नाही, मस्त तुझं ऐकलं असतं. आमच्या मोबाईलला चार्जिंग करायला ती काय वेल्डिंगची मशीन होती का एवढे युनिट जळाले असते? अहो पण मला बाहेर जायचं होतं वतनदार म्हणून अरे नाही मोबाईल लावलं. घरात राहिला असताना तुला कुठं म्हणलं अहो, हातात पण घेऊन मग फिर. कोणाचा फोन आला असता कामाचा, परत तुमचाच प्रॉब्लेम झाला असा आहे की नाही शामराव? त्यांचीच काळजी हो, बाकी काही नाही. बघतो लावा बरं. साहेबांना सांगितलं होतं, आता साहेब काय म्हणतात काय. हा हॅलो साहेब नमस्कार. ते लाईटीचं आपलं मागाशी नाही झालं होय बोलणं. हा 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 बर, नाही ते गावातले आले होते, ते दुकानदार नाही होय, आणि ते सुगंधा आलती. आमच्या महिला आघाडीची प्रमुख करायचे ठरले. अजून आहेत ती रुपाई जालू भाऊची मंडळी. हा ती म्हणली गरम होतंय, लाईट कमून घातली. बर 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 नाही करा, चालू करा. हा का येईन म्हणते. बर 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 चालेल. नाही आता तुमच्या मनाला लागलं, माझ्या मनाला तुमच्या मनाला लागलं, माझ्या मनाला किती लागलं असेल. हा हा बर 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 चालेल. काय हो, कधी येणार लाईट वतनदार? मी तर सांगितलं होतं 2 दिवस लाईटच नका लावू. अयो 2 दिवस आम्ही कसं केलं असतं? तुम्ही तुमचं बघायचं होतं कसं केलं असतं. मग 7% मोबाईल आहे ना, बरोबर टिकला असता 2 दिवस. माझ्याकडे इन्व्हर्टर आहे, वर सोलरचे पॅनल बसवलेले. आम्हाला चिमण्या लावा लागले असते मग. चिमण्या नाही, तुला कंदील लावा लागला असता. चिमण्यात तुझं दुकान तर दिसलंच नसतं. अहो तुम्हाला तरी चिमण्या, आमच्या घरात तर रॉकेल बी नाही. नाही तुम्ही गोड अंधारात बसावं लागला असता नाही, आम्हाला. तेल होतं ना गोड तेल, त्याचा दिवा लावायचा होता. बरं जाऊ द्या, लाईट कधी येणार आहे? लाईट ते म्हणले 1 तासभर काही लाईट येणार नाही. काय तासभर? ते म्हणले त्याला एवढं वाईट वाटलं. ते म्हणले राग आमचा तासभरात शांत होईल तेव्हा आम्ही लाईट सोडू. माझा राग झाला शांत, मला मतं घ्यायचे तुमचे, पण त्यांचं वजन एवढं, प्रेम एवढं त्यांच्या मनाला लागलं. आणि तुम्ही साधी पिन, अर्धा इंचाची पिन एवढी. नाही ना सदाभाऊ माझ्याकडे, मग मी लावला नसता होय. तू म्हणला कोण सदा भाऊन काय, तो डिग्या त्या योग्यापाशी 8 तास दिन ना नक्की. 8 तासात आली तर मी परत फोन करणार आहे. ऐका सदा भाऊ, हा. सॉरी बरं का, तुम्हाला वाटलं तर कधी पण मोबाईल येऊन लावा, पण अशी काय लाईट कट करू नका. मी तर तुमच्यासाठी आहे ना चार्जरच घेऊन ठेवतो तुमच्या मोबाईलचं. केव्हा आला का लगेच लावून जाईन मी. आता आयफोन होतं त्यामुळे नव्हतं बसा माझ्याकडे. तुम्ही. मी घरी चार्जिंग करीत असतो ह्या पोरांच्या नादानी. माझं कसं तत्व आहे, मोबाईलची चार्जिंग उतरली तरी फिकीर नाही, माणसाची माणसाची चार्जिंग नाही उतरली उतरली. बरं, त्यांना आहे, त्यांची स्वतःची काळजी. जाऊ मी आता. बरं तेवढं सांगा मग. फुल नाही, फुल चार्ज नको, फुटशीन तो बॅटरी. माझा मोबाईल चार्जिंग करून द्यायला. हॅलो टोपीवाले दादा कुठं आहेत?
लाईट गेली ना, वायर तुटली. कुठं? खडकीच्या पुलावर होय. हा मग किती वेळ लागेल यायला? तासभर ना, निवांत करा. अजून तास दीड तास का लागा ना, आता काय वार येतच काय नाही. बरं. हा ठेवू का? आईला वायर तुटली खडकीला. यांना वाटलं सदा भाऊनी फोन करून लाईट बंद केली. देवा, याला म्हणते फुलाची न बोलाची गाठ पडली. चला आपलं पंतरवाळ्या करीत बसू, तेवढ्याच आपला टाइमपास, बोटाचा व्यायाम. चला. काय ग पारू, काय काम होतं? अहो मला तुमची ना साडी पाहिजे होती. ती नाही का होळीला घातली होती, हा, लई छान साडी आहे, मला द्या ना ती. तुला कशाला लागत होती? लग्नाला जायचं काय कुठं? लग्नाला नाही हो, आता 10वीची 2015ची आमची बॅच आहे ना. हा. मग आता ठरवलंय आम्ही सगळ्यांनी मिळून की गेट टुगेदर करायचं. अगो बाई, हा. मग तुझं गेट टुगेदर आहे आता? हा. तुला मारायला जायचं असं? हा. काय जायचंय? उद्याच जाणार आहे, तसं परवा दिवशी आहे, पण उद्या जाऊन जरा तयारी करते ना. बर मग माझ्या सगळ्या मैत्रिणी एवढ्या सुंदर सुंदर साड्या घालणार. मग माझ्याकडे एवढं नाहीयेत, पण ती साडी लयच भारी, मला द्याचाल ना? हा देते. तुला मी कधी काही नाही म्हंटले का, सांग बरं. हा ते तर बरं बस, मी घेऊन येते. हा. काय पारे, काय लयच आवरून टाका भाऊ. मला आवराव जरा नवऱ्यासाठी. माझ्यासाठी हा हा दिवस कुठून उजाडा नेमकी. ते राहू दे, मला तुम्हाला महत्वाचं बोलायचंय. काय बोलायचं आता महत्वाचं? आम्ही 2 दिवस माहेराला जाणार आहे. अचानक झालं काय तुला? मी तर भांडलो बी नाही तुला, असं कम चालली मधीच? अहो भांडणं बिंडणं असं काही नाही. मग आमचं ना गेट टुगेदर आहे शाळेमध्ये. गेट टुगेदर काय असते? अहो म्हणजे शिक्षक येतात. आता माझ्या काळात जे शिकवायला शिक्षक होते ना, ते आम्ही सगळे एकत्र येणार, मग मी त्यांच्या पाया पडणार, मग ते आम्हाला जुने जे शिकवायचे ना ते परत एकदा शिकवणार. म्हणजे तुम्ही वर्गात बसून ते परत एकदा शिकित? हा, मग त्या आठवणी येणार ना आम्हाला. मग आम्ही सरांना कसं त्रास द्यायचो, मग सर आम्हाला कसे मारायचे सगळं. मग परत आम्ही ना सरांबरोबर जेवणार पण तिथं. तुम्ही? हा भारी आहे ना मग. हा, त्याच्यासाठीच मला 1000 रुपये पाहिजेत, द्या ना. आता कुठे पारी तू अचानक असं काय बी डोक्यात दगड टाकी राव? पैसे काय खिच्यात असते तू आपल्या लगेच? काय हो, एकदा जरा बायकोनी पैसे मागितले, बरं मागून किती मागितलं? फक्त 1000 रुपये, तेवढं सुद्धा तुम्ही देत नाही मला. हा, तुला माहिती ना आपली गरिबी तारमळ चालली म्हणून मला बघावं लागते. तुला काय आडीणार नाही भाऊ, मी पैसे बघतो, तू जा. आपली सदा ना कदा गरीबी आहे, मला काय माहिती नाही. तुम्ही 1000 रुपये मला द्या. देतो म्हणलो ना. आता एवढे काय चिडतील कपाळाला आड्या पाडल्या तर पार लागली बरं बोलायला. जेवण, बरं राहू द्या, चुकलं माझं. चला जेवण करा की. नाही पैसे बघून येतो मी आधी. काय श्यामराव, काय नाही भाऊ, काय चाललंय चालू? जेवला काय आता? मग आपलं शेवमुरमुरा खाल्ला, भूक लागली म्हणून थोडा. ते बरं आहे भाऊ, तुझ्या दुकानात आपलं भूक लागली का बिस्किट आहे चावचाक ना खायला? नाही खाऊ वाटत बाबा, काय ते खातो. बरं जाऊ दे श्याम्या, बोल ना. मला आहे ना तू पैसे पाहिजे होते, दिन थोडी. उसने हा, पगार नाही झाला का तुला? नाही राव, डेपुटी म्हणले तुला कधी उठवतो सुटवतो निघतो वर थोबाड करून. तुला काय डोक्याचा भाग बी आहे का नाही? मंगळवार पेमेंट होईन. आज कुठं मंगळवारी मध्ये देत नाहीत राव ती. मग मध्येच काय गरज पडली तुला आता? अरे काय नाही, ती पारीला लागत होती. म्हणजे पारीला जायचंय ना तिकडं. ती काय ना तिच्या सरांचा म्हणली ती कार्यक्रम आहे काय, गेट टुगेदर. हा, अरे गेट टुगेदर काय? हा, ती म्हणली जुनी सर लोक येतात मग भेटत येत. अरे, भारी जुन्या लोकांचं दर्शन होईन. भारीच मज्जा असती, जुन्या आठवणी असतात, उजाळा भेटतो, सगळे शिक्षक लोक येतात, परत वर्गात जायचं, सगळी बेल वाजती, भारीच रे. काय तू नाही शिकला शाळा त्याच्यामुळं काय? जाऊ दे मर्जी, पण पारी शिकली ना, पारीला जाऊ दे. म्हाताऱ्या माणसाचं आशीर्वाद लागेल. किती म्हातारे झाले असतील सर लोक. मग यार, अरे मी आता मागे गेलो होतो, तो माझ्या ते प्राथमिक शिक्षकाला भेटून आलो, माहितीये का? लय भारी वाटलं माहितीये का? झाले असते. त्यांना स्व भारी वाटलं एकदम. बरं मग काय किती पाहिजे तुला? 1000 रुपये दे, जाऊ दे पारीला, जाऊ दे मरू दे. बस होते ना 1000? हा बस नाही, लय कशाला 1000 रुपये लागे, 200-300 जायला आणि 800 रुपये खर्चायला. हा, ती कॉन्ट्री असते त्यांची, जेवण बिवण असेल शाळेमध्ये सगळ्यांचं, भारीच. काही अडचण नाही तुला सांगतो. आणि यांना डेप्युटीकडून आले की दे मला मग. चालते. हे बघ 1000 रुपये हा, लागले सांग अजून. नको, बाद झाली. बरोबर, चालते. येऊ द्या. अरे तर काहीतरी उन्हाळ्याचं थंड बिंड पास.
काय थंड पाजायचं भाऊ तुला? कर थंड बिंड भाजीवर राह तू. थंड कुठं जायचं? कुठं म्हणजे दुकानात जाऊ ना. हा चला जाऊ मग. हा येतो घेऊन येतो की इथंच पिऊ. बरं येतो भाऊ, जातो थोड्या वेळाने, बसू दे थोड्या वेळ उन्हाचं. सॉरी लय तुझे काय भानगड आहे. काय भांगड म्हणजे पारे आता तिकडे जाणार आहे हो सासरवाडीला, त्याच्यामुळे आपण खुश, आपण मोकळा झालो ना 2 दिवस. हा का, कशाला जाणार आहे वहिनी? कशाला म्हणजे तिचं आहे ना 10वीचं गेट टुगेदर आहे, सगळे जुने शिक्षक येणार आहेत, मग त्यांची भेट होईन, दर्शन बिर्शन होईन म्हणजे पारी. गेट टुगेदर असं असतं का? मग कसं असतं हे असं असतोय का? 10वीचा गेट टुगेदर तुला काय माहिती याव घ्या तो केला नसशील कधी. आता पारी करणार माई बायको अख्ख्या गावात गेट टुगेदर फक्त पारी करणारी. मी तिकून जर आले ना तिचा बोर्डच लावीन. 7वी नापास थोडं टप्पा दे. काय टप्पा दे 7वी बोलायला. नापास आहे की हो? मग अरे म्हणूनच माहित नाही त्याला गेट टुगेदर. बाय तो चेन्नई एक्सप्रेस आणि हातीच्या माझा डबे देऊन पळत काय बोलतोय किती बोलत आणि तुला लय माहितीये का मग गेट टुगेदर मला सांगतो 7वी नापास. तू कितवी शिकलास? गेट टुगेदर म्हणजे त्याला आता माहिती का काय? जुने मित्र मैत्रिणी येतात रे येणार, हा मग येणारच आहेत. जुन्या आठवणीला उजाळा येणार, सरलो तर जुने येणार. हा. आ? मग ते मित्रांचे पोर त्यांच्या मैत्रिणी परत काय तुला नाही पोर नाही. त्यांच्या पोर कशाला येते तिथं? अरे लहान ना पोरं घेऊन येतात पुरी त्या येते ते पार्टी होती, हा. मस्त एन्जॉय, डान्स बिन्स करते. तुला सांगतो ते येडे का डान्स बिन माय पारी कशी राधाळी दना 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 नाचन तर सगळं माती उडून बसायला पाहिजे. तुला सांगतो पण तुला वहिनीने ते सांगितलंच नाही ना. काय? जुने मैत्रिणी येतात, मित्र येतात, मग काय होईल तुला ते? म्हणी सरांचे पाया पडतात असं राहता घरी. जुने मित्र मैत्रिणी विचार तर गेलो शेट काय विचार करू? काय विचार तर अरे काही काहींचं आहे ना लहानपणाचं प्रेम पण ताजं होतं अचानक. हे येऊ घ्या हे काळ्या तोंडाच्या तू जे वरून तर वरून काळ्या हातून काळा जुने मित्र कुठं अरे होत असते काय? तुझं नाही म्हणत, मग? पण ते लहानपणी असतं ना त्यांचं प्रेम, पण ते एकामेकाला बोलत नाही. पण त्यावेळेस त्यांचं आहे ना फ्रेंडशिप चांगली झालेली असते. गेट टुगेदर दिवशी त्या दिवशी बोलून जातात आणि बोलता बोलता नंतर नंबर घेतात, व्हॉट्सअप चॅटिंग, मग नंतर लय भारी भाऊ. मला ए, माय बायको विषय तसं काय बोलू नको बरं काय येऊ घ्या. ऐक ना आता मला सांग, शाळेत पोरींना तिचं प्रेम होतं 8वी 9वीला, ते 10वीला पण होतं त्यावेळेस. पण काय होतं आई बापामुळे ना पुरींना 10वीतच शाळा सोडून लग्न करावं लागतं. मग त्यांना ना त्यांच्या प्रेमाला भेटता येत नाही. मग असा विषय. आणि हे देर तो देदरचा विषय तर राहतो, तर तू वहिनी तिथलं दिली आणि त्यांचं तुने असलं तिथं आणि तो तर आला आणि तुझी बायको तुला सोडून दिली तर मग बस. अरे वहिनी नाही जायच्या, वहिनी त्याला काय एवढं रस आणतो ना झाल्या. आता चला. पारे अय पारे इकडे काय झालं 1000 रुपये आणि इकडं. का? तुला म्हणलं ना 1000 रुपये दे इकडं. आपण कशासाठी एवढं तुम्ही दिलं मला 1000 रुपये लगेच मागायला लागलाय? माग आलं म्हणजे तुला सांगितलं गोडीत 1000 रुपये दे, अजिबात जायचं बीचं नाही तो तिकडं. का बरं? का बरं म्हणजे मला चुतीत काढून चालली होती का तू तिकडं? अहो काय तुम्हाला सगळं सांगून तर चालले मी. काय सांगितलं? मोठाले सर लोक येणार आहेत म्हणून असं सांगितलं का? हा मग खरंच आहे ते. खरं कायचं? पण तुझे मित्र मैत्रिणी येणार आहेत तुला भेटायला, ते मला बाकी सांगू नको, दे इकडं पैसे ते. अहो असं काहीच नाही हो, तुम्ही उगाच गैरसमज करून घेताय. गैरसमज नाही या कान पडीत तू कशी जाती मी बघतो, फक्त अहो, तू मला- जाऊन तर दाखव. अहो सगळे ग्रुप वरती मी सांगितलंय मी येणार म्हणून, सगळं तयारी करून ठेवली आणि तुम्ही असं करायला लागलं का आता? नका भोकूलाय रडू लगेच मायाला आले आणि 1000 रुपये. बसा पारे माय डोकं फिरू नका, तुला माहिती आहे ज्या मग डोकं फिरलं ना मग लेट घ्यायची अहो किती वर्षातनं चालले मी माहितीये का? नाही जाऊन देणार मी. हा, बस रडत. काय करू पा? काय नाही हो, हे तुमची साडी द्यायला आली. का? काय नाही, माझं जायचं कॅन्सल झालं हो. का बरं काय झालं? का बरं कॅन्सल केलं? नाही असंच कॅन्सल केलं, जरा माझं काम निघलंय ना. कुठं जातात ते गेट टुगेदर, ते काय परत होईलच की कुठं तर गाठी भेटी होतच असतात. आता काय नंबर आहेतच की माझ्याकडं. अगं पण प्रत्येक जण वेळ काढून येतो, प्रत्येक कुणी ड्युटीला असतं, कुणी कुठं असतं. आता एवढं येणार जाऊन यायचं ना. नाही आता काम पण महत्वाचे आहेत ना हो. तिथं 1 2 3 दिवस जाणार माझं तिथं. आता माहेराला गेलं तर तिथं राहावं लागत. कुठं जाता आपलं काम करायचं, फोनवर तेवढंच बोलता येते.
बरं चला येऊ का साडी राहू द्यायची होती, मग लगेच आणून द्यायची काय गरज होती. आता जायचंच नाही म्हणलं साडीला घेऊन काय करू आता. हा, ते साडी खराब होईल ना. आमच्या इथं उंदर कुडतडली काय झालं ते एक कोटाना माहितीये ना तुम्हाला. बरोबर बरोबर. चला येऊ का मग? जेवण झालं? हा, जेवण केलं. अरे हे चांगलं आहे. चैन चोराला मैल कोण जोरदार मार पाहिजेच पाहिजेच हा. त्याशिवाय त्यांची खोडी मोडणार नाही. हो डेपुटी सोनं मा किती झालंय आता लेकराच्या घरात दिसलं तरी चोरीची भीती अहो, वाढली. हे चोर खुशाला वर पडून पळत येत राव. गळा कापतो काय विचार नाही श्याम्या देतोय 1000 रुपये. अरे तू लागत होते ना. नाही लागत जाऊ दे मरुदी धर. अरे झालं आज मी पाहिलं पैसे आणि लोकांना कोणाला. नाही त्याने सकाळीच नेले होते. हा का? ते म्हणलं त्याची बायकोला गेट टुगेदरला जायचंय ना म्हणून लागायचे म्हणलं जाय भाऊ घेऊन. अचानक काय होणार काय गेट टुगेदर होतं काय? हा शाळेचं गेट टुगेदर मला याड्यात काढायला निघाली होती पारी. मी म्हणलं गप बस घरी गुमानी अजिबात जायचं नाही तो गेट टुगेदरला. म्हणजे काय तुझं चांगलं म्हणला मग अशी जाऊ द्यायचं ना. आता काय झालं अचानक नाही जाऊन द्यायचं श्याम्या. तिकडे गेल्यावर लय अवघड असते. अवघड अवघड मला आहे ना डिग्यानी आणि योगिनी सगळं सांगितलंय. काय? गेट टुगेदर म्हणजे काय काय सांगितलं तुला. तुम्ही नका रागाने बघू. तुम्ही किती रागाने बघितलं ना तरी मी थांबणार नाही. मी सांगणार आहे श्याम्याला. हे मी काय रागाने बघतोय. मी आपलं बघत होतो तो ऐकड माझे डोळे तसे आहेत. हा बोल. तिकडे गेली ना ती म्हणलं योग्यान ते मित्र मैत्रिणी येतात. येड्या तिकडे गेलं त्यांचं प्रेम प्रकरण झालं. तिकडे जर पारीने लग्न केलं तर माय किती अवघड होईल जाल्याचं. मग हे खरं झालंय वानाची होईन. मग येड्या मला रूपात आहे तिथं काय असलं मग गेली पळून मग मग जाल्याचं बरोबर आहे. मग तिला मी आपला राग माहिती आहे. मग अजिबात म्हणलं घराच्या बाहेर जर पडली ना तर मग बघ ती दिला मग 1000 रुपये घेतले तिच्याकडून. चल म्हणलं घरात बघ. काय डेपुटी तुम्ही काही म्हणता राव. अरे हे आडमुठ आहे. आडमुठं कायचं तुम्हीच म्हणले तुमच्या तोंडाने मलाच परत उरवणं आडमुठं म्हणा. मी आडवं बोललो तुझ्या लक्षात येत आहे का? त्याला काय आडून उभं करायचंय. अरे भाऊ तसं काही नसतं. ते ठिकाण योग्याला काय माहितीये गेट टुगेदर. तुला नाही माहित. तू बातम्या बितम्या बघत नाही. मी आता टीव्हीला बघितलंय ते गेट टुगेदर करायला लागले. ती तिकडच लग्न झालं. दोघांचा घटस्फोट झाला. मोबाईल हे तो म्हणणं पटतंय मला की बाबा पण आता त्यांनी पण विचार करायला पाहिजे बाबा आपण मित्रमैत्रिणी एकत्र येतो तर जुन्या गोष्टी जुन्या सोडून द्यायच्या असतात. बरोबर आहे की नाही. कशाला संसार उद्ध्वस्त करायचे. आणि तुझी बायको चांगली आहे येड्या. ती संस्कारी आहे. ती कसं काय असं वागण सांग बरं. जाईन मैत्रिणींना भेटन शिक्षकांना भेटन. तो दिवस तिचा आनंदाचा दिवस असतो. सांग बरं जुन्या आठवणी येतात. सांग बरं डेपुटी समजून. अरे हे भैकलेलं आहे नालाय का. असं कोणी कोणाबरोबर पळून जात असतं का. आता आमचं मागच्या 2 महिन्यापूर्वी गेट टुगेदर झालं. अरे 10वीची बॅच असती झाल्या. तो शिक्षण झाले 7वी पर्यंत. त्याच्यामुळे तो काय गेट टुगेदर झालं नाही. आणि तू हे बधीर डोक्यात कोणी काही डोक्यात घातलं का तेच डोक्यात धरून होतो. अरे काय होतं आपण आपल्या प्रत्येकाच्या संसाराच्या रगड्यात सगळे जे त्याचे होतात. आपल्या ज्या लहानपणीच्या आठवणी असतात 10वीला सगळे कॉलेजला यायला त्याला बाहेर पडतात म्हणून 10वीचं गेट टुगेदर काय ठेवतात. मित्रमैत्रिणी एकत्र येतात. पहिलीपासून 10वी पर्यंत एका शाळेत एका वर्गात असतात. की मित्रमैत्रिणी असतात. शिक्षक लोक का बोलवतात की परत तो दिवस जगता आला पाहिजे. दादा असं कोणी एकदा संसारात आल्यानंतर कोण कशाला पळून जातंय. म्हणजे नाही जाणार होय मग पळून पारी. अरे कशाला पारी पळून जाईन आणि कशाला काय होईल. अरे उलट त्या माऊलीला जाऊ दे. आयुष्यभर तो संसाराच्या रागाड्यात राहिली. एक दिवस जाईन मित्रमैत्रिणी तर राहीन निदान तिचं आयुष्यभर एक दिवस तरी जगन ना चांगला. पाठवू का मग तुमच्या भरोश्यावर पाठवू का. अरे माझ्या भरोश्यावर नाही पाठवू. नालाय का तुला आकलीचा पत्त्या नाही. एक काम कर ना तू सोबत जाय. मग काय अडचण आहे का तुला. हा मग मी सोबत जातो. तुमच्या भरोश्यावर नाही पाठी. ज्याला सोबत जाणार तिला ज्याला घेऊन जातो. अरे बरं बाबा तू का व्हायना जाय पण त्या बिचारीला जाऊ दे आणि तिला एक दिवस त्याचा जगू दे. मित्रमैत्रिणी जुने येतात भेटते. त्या दिवशी सर लोकांच्या पायात पडते. जेवण खावणं करतात. एकमेकाचं काय चाललंय आयुष्यामध्ये त्या घडामोडी होत्या. जाऊ दे भाऊ, मला बी जायला होईल. मी बी 1-1.5 वर्ष झाले गेलो नाही. 6 जाऊ दे. मी दोन्ही कामं होते आणि त्या ताईला बी जाऊ दे. 1000 रुपये तिचे दे. तुम्ही 500 द्या. तुम्ही 500 द्या ना. बरं मी ऑनलाईन टाकीन जा. चल जातो भाऊ. तुला आनंदाने सांग. भांडू बिंडू नको. आणि एक काम कर तुला पैसे लागले ना तर मला फोन कर. मी ऑनलाईन टाकून देतोय मेवण्याला. चालते चालते. तुला ज्यादा पैसे दिले 1000 रुपये पडतील तिकडं. आणि एक काम कर नालाय का आता त्या माऊली बरोबर चाललाय ना तुझ्या बायको बरोबर तर ऐक हा जा गाडी घेऊन. मला माहिती आहे ना बुलेट नाही शाईन घेऊन जा. का नाही बुलेट नको मला. जावई कसा असा ठोय ठोय दिसला पाहिजे. ठॉय नाही तिकडे जावाय जर ठॉय झाला ना तर माहिती ठॉय तिथे सोडून येईल. एक काम कर शाईन नवीनच आहे. 2 जण जा. चालतंय. येडे रे. अरे चावी तिथं वर ठेवली ठीक आहे चावी घे. पारे अय पारे कोपऱ्यात जाऊन बसली होती वय. का काय झालं. काय नाही तू जा तिकडं. तू आहे ना कार्यक्रम गेट टुगेदर. तू जा. मला नाही जायचं आता.
कमून का आता काय झालं जाऊ दे माया ना गैरसमज झालता पारे कसला? कसला म्हणजे ते मला या पोरांनी सांगितलं होतं भडकून दिलं तर माय शिक्षण एवढं नाही झालं मी 7वीत पाशी मला काय माहित 10वी मी शिकलोच नाही ना पण तुम्ही लोकांचं ऐकून मला पाठवत नव्हता का? माय गैरसमज झालता की ते पोरं म्हणली होती मैत्रीण येतात आणि मग त्यांचं जुनं चालू होतं म्हणून. अहो मित्र मैत्रिणी येतात एकत्र पण ते जुन्या आठवणी असतात का नाही शाळेतलं एकत्र आपण जेवलेलो असतो एकत्र अभ्यास केलेला असतो एकत्र आपण खेळलेला असतो कुठं पडलेला असतो ह्या आठवणी असतात का नाही? हा मग पण पारे एवढ्या दिवसांनी भेटलं म्हणजे भाग्यात लागत आहे का नाही. हा मग म्हणून तर हे गेट टुगेदर असतं. तुम्हाला भरवून दिलं कुणीतरी तुम्ही तेच डोक्यात धरून बसला. बरं जाऊ दे तू चल मी येतो तुला सोडायला. तुम्ही हा बर चालतंय चला असं मी माझ्या मैत्रिणींना तुम्हाला बघायचंच होतं त्या बहाण्याने सगळ्यांनाच भेटू आपण. नाही मी नाही येणार भाऊ तुमच्या कार्यक्रमामध्ये मी कशाला येऊ का? मी आपल्या इकडं तर भावासोबत मस्तपैकी हिंडन मी तरी किती दिवसातून सासरवाडीला चाललं मानल्यावर. अहो पण माझ्या मैत्रिणींना तुम्हाला भेटायचंय ना तेवढीच ओळख होईन ना तुम्हाला पण कळण मी शाळेमध्ये कशी खोडकर होती. हा चल मग आवर पाटक्यास खोडकर नव्हते मी शांतच होते लगे. जर 1000 रुपये तुझ्याकडे ठेव माकून पडून जाते नाही तर मधीच खर्चायला बसली. तुम्ही खरंच येणार? हा हा चला मग.